सूरह अन-नूर, मदीनाकालीन, वचने 64। अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे। हा एक सूरह अध्याय आहे जो आम्ही अवतरला आहे आणि याला आम्ही अनिवार्य ठरविला आहे आणि यात आम्ही सुस्पष्ट उपदेशपर वचने अवतरली आहेत, कदाचित तुम्ही बोध घ्यावा। व्यभिचारी स्त्री व व्यभिचारी पुरुष दोहोंपैकी प्रत्येकास 100 फटके मारा आणि त्यांची कीव करू नका। अल्लाहच्या धर्माच्या बाबतीत जर तुम्ही सर्वश्रेष्ठ अल्लाह आणि अंतिम दिनावर श्रद्धा बाळगत असाल आणि त्यांना शिक्षा देते वेळेस इमानधारकांचा एक समूह उपस्थित असावा। व्यभिचाऱ्याने विवाह करता कामा नये, परंतु केवळ व्यभिचारिणी बरोबर अथवा अनेकेश्वरवादी स्त्रीशी आणि व्यभिचारिणी स्त्रीशी विवाह करता कामा नये, परंतु केवळ व्यभिचारी अथवा अनेकेश्वरवादी पुरुषाने, आणि हे निषिद्ध केले गेले आहे इमानधारकांसाठी। आणि जे लोक मर्यादाशील स्त्रियांवर आळ घेत असतील, मग 4 साक्षीदार घेऊन येत नसतील, त्यांना 80 फटके मारा आणि त्यांच्या साक्षी कधी स्वीकारू नका, आणि ते स्वतःच अपराधी आहेत। त्या लोकांव्यतिरिक्त जे या कृतीनंतर पश्चाताप करतील व सुधारणा घडवून आणतील, कारण की अल्लाह अवश्य क्षमाशील व परम दयाळू आहे। आणि जे लोक आपल्या पत्नींवर आरोप ठेवतील आणि त्यांच्यापाशी त्यांच्या स्वतःखेरीज इतर कोणीही साक्षीदार नसेल, तर त्यांच्यापैकी एका व्यक्तीची साक्ष 4 वेळा अल्लाहची शपथ घेऊन साक्ष द्यावी की तो खरा आहे, आणि 5व्या वेळेस सांगावे की त्याचा अल्लाह धिक्कार करो जर तो खोटा असेल। आणि स्त्रीची शिक्षा अशा प्रकारे टळू शकेल की 4 वेळा तिने अल्लाहची शपथ घेऊन साक्ष द्यावी की हा पुरुष खोटा आहे, आणि 5व्या वेळेस सांगावे की तिच्यावर अल्लाहचा प्रकोप कोसळो जर तो खरा आहे। तुम्हा लोकांवर अल्लाहची कृपा व त्याची मेहरबानी झाली नसती, आणि ही गोष्ट नसती की अल्लाह मोठा करुणाकर व बुद्धिमान आहे। ज्या लोकांनी हे कुभांड रचून आणले आहे ते तुमच्यातीलच एक टोळके आहे। या घटनेस आपल्यासाठी अरिष्ट समजू नका, किंबहुना ही देखील तुमच्या बाबतीत कल्याणकारीच आहे। ज्याने याच्यात जेवढा वाटा उचलला त्याने त्यात तितकेच पाप कमविले, आणि ज्या व्यक्तीने याच्या जबाबदारीचा मोठा वाटा आपल्या शिरावर घेतला त्याच्याकरिता तर भयंकर प्रकोप आहे। ज्या वेळेस तुम्हा लोकांनी ते ऐकले होते त्या वेळेसच इमानधारक पुरुषांनी व इमानधारक स्त्रियांनी आपल्या स्वतःशी सद्विचार का केला नाही, आणि का सांगून टाकले नाही की हा तर स्पष्ट आळ आहे। त्या लोकांनी 4 साक्षीदार का आणले नाहीत? आता ज्या अर्थी त्यांनी साक्षीदार आणले नाहीत, अल्लाह जवळ तेच खोटे आहेत। जर तुम्हावर इहलोकात व परलोकात अल्लाहची कृपा, दया व मेहरबानी नसती, तर ज्या गोष्टीत तुम्ही गुंतला होता त्यापायी तुमच्यावर मोठा प्रकोप ओढवला असता। जेव्हा तुमच्यापैकी एकाच्या तोंडून दुसऱ्याच्या तोंडी ती खोटी गोष्ट पसरली आणि तुम्ही आपल्या तोंडाने ते सर्व काही बोलले ज्याच्या संबंधी तुम्हाला मुळीच ज्ञान नव्हते, तुम्ही याला एक क्षुल्लक गोष्ट समजत होता
वस्तुतः अल्लाहपाशी ही एक मोठी गोष्ट होती. ही ऐकता क्षणीच तुम्ही असे का म्हटले नाही, आम्हाला अशी गोष्ट तोंडाने उच्चारणे शोभत नाही. पवित्र आहे अल्लाह. हे तर एक भयंकर कुभांड आहे. अल्लाह तुम्हाला उपदेश देतो की यापुढे कधीही असे कृत्य मुळीच करता कामा नये, जर तुम्ही इमानधारक असाल. अल्लाह तुम्हाला सुस्पष्ट आदेश देत आहे आणि तो सर्वज्ञ आणि बुद्धिमान आहे. जे लोक इच्छितात की इमानधारक समुदायात अश्लीलता पसरावी, ते लोक इहलोकात व परलोकात दुःखदायी शिक्षेस पात्र आहेत. अल्लाह जाणतो आणि तुम्ही जाणत नाही. जर अल्लाहची कृपा व त्याची दया आणि मेहरबानी तुमच्यावर नसती, आणि हे असे नसते की अल्लाह मोठा प्रेमळ आणि दयाळू आहे. हे इमानधारकांनो, शैतानच्या पावलांचे अनुसरण करू नका. त्याचे अनुकरण कोणी करील तर तो अश्लीलता आणि दुराचाराचीच आज्ञा देईल. जर अल्लाहची कृपा व त्याची दया आणि मेहरबानी तुमच्यावर नसती, तर तुमच्यापैकी कोणीही पवित्र होऊ शकला नसता. परंतु अल्लाहच ज्याला इच्छितो त्याला पवित्र करतो, आणि अल्लाह ऐकणारा व जाणणारा आहे. तुमच्यापैकी जे लोक कृपा विभूषित व ऐपत बाळगणारे आहेत, त्यांनी अशी शपथ घेऊ नये की आपल्या नातेवाईक, गोरगरीब व अल्लाहच्या मार्गात हिजरत अर्थात देशत्याग करणाऱ्या लोकांना मदत करणार नाही. त्यांना माफ केले पाहिजे आणि त्याकडे कानाडोळा केला पाहिजे. काय तुम्हाला आवडत नाही की अल्लाहने तुम्हाला माफ करावे? आणि अल्लाहचा गुण असा आहे की तो क्षमाशील व दयाळू आहे. जी लोक शीलवान, अजाण इमानधारक स्त्रियांवर आळ घेतात, त्यांचा इहलोक व परलोकात धिक्कार केला गेला, आणि त्यांच्यासाठी मोठा प्रकोप आहे. त्यांनी त्या दिवसाला विसरू नये की जेव्हा त्यांच्या स्वतःच्या जिभा, त्यांचे हात, पाय त्यांच्या कृत्यांची साक्ष देतील. त्या दिवशी अल्लाह तो बदला त्यांना पुरेपूर देईल ज्याला ते पात्र आहेत, आणि त्यांना माहित होईल की अल्लाहच सत्य आहे, खऱ्याला खरे करून दाखविणारा. अपवित्र स्त्रिया अपवित्र पुरुषांसाठी आहेत, आणि अपवित्र पुरुष अपवित्र स्त्रियांसाठी. पवित्र स्त्रिया पवित्र पुरुषांसाठी आहेत, आणि पवित्र पुरुष पवित्र स्त्रियांसाठी. ते निष्कलंक आहेत. त्या गोष्टीपासून जे आळ घेणारे घेतात, त्यांच्यासाठी क्षमा आहे आणि सन्मानपूर्वक उपजीविका. हे लोक हो, ज्यांनी ईमान धारण केले आहे, आपल्या घराशिवाय दुसऱ्यांच्या घरात प्रवेश करीत जाऊ नका, जोपर्यंत त्या घरातील लोकांची संमती मिळत नाही, आणि त्या घरातील लोकांना तुम्ही सलाम करीत नाही. ही पद्धत तुमच्यासाठी उत्तम आहे. अपेक्षा आहे की तुम्ही हे लक्षात ठेवाल. मग जर तेथे कोणी आढळला नाही तर प्रवेश करू नका, जोपर्यंत तुम्हाला परवानगी दिली जात नाही. आणि जर तुम्हाला सांगितले गेले की परत जा, तर निघून जा. ही तुमच्यासाठी अधिक पवित्र पद्धत आहे, आणि जे काही तुम्ही करता ते अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो. तथापि तुमच्यासाठी यात काही हरकत नाही की अशा घरात प्रवेश करावा जे कोणाच्या राहण्याचे स्थान नाही, आणि ज्यात तुमच्या लाभाची
एखादी वस्तू असेल, तुम्ही जे काही जाहीर करता आणि जे काही लपविता, सर्वांचे अल्लाहला ज्ञान आहे. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इमानधारक पुरुषांना सांगा की त्यांनी आपल्या दृष्टींची जपणूक करावी आणि आपल्या लज्जास्थानांचे रक्षण करावे. ही त्यांच्यासाठी अधिक पवित्र पद्धत आहे. जे काही ते करतात, अल्लाह त्याची खबर राखणारा आहे. आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इमानधारक स्त्रियांना सांगा की त्यांनी आपल्या दृष्टींची जपणूक करावी आणि आपल्या लज्जास्थानांचे रक्षण करावे आणि आपला साज शृंगार दर्शवू नये, त्या व्यतिरिक्त जे सहजासहजी प्रकट होईल, आणि आपल्या छातीवर आपल्या ओढणीचा पदर घालून ठेवावा. त्यांनी आपला साज शृंगार प्रकट करू नये, परंतु या लोकांसमोर पती, पिता, पतीचे वडील, आपली मुले, पतीची मुले, भाऊ, भावांची मुले, बहिणींची मुले, आपल्या मेल मिलाफाच्या स्त्रिया, आपल्या दासी, गुलाम, ते हाताखालचे पुरुष जे एखादा अन्य प्रकारचा हेतू बाळगत नसतील, आणि ती मुले जी स्त्रियांच्या गुप्त गोष्टींशी अद्याप परिचित झाली नसतील, त्यांनी आपले पाय जमिनीवर आपटत चालू नये, की जेणेकरून त्यांनी जो आपला शृंगार लपविलेला आहे त्याचे ज्ञान लोकांना होईल. हे इमानधारकांनो, तुम्ही सर्वजण मिळून अल्लाहजवळ पश्चाताप व्यक्त करा. अपेक्षा आहे की सफल व्हाल. तुमच्यापैकी जे लोक अविवाहित असतील आणि तुमच्या दास दासींपैकी जे सदाचारी असतील, त्यांचे विवाह करून द्या. जर ते गरीब असतील तर अल्लाह त्यांना आपल्या कृपेने श्रीमंत बनवेल. अल्लाह विशाल आणि सर्वज्ञ आहे. आणि ज्यांना विवाहाची संधी उपलब्ध नसेल, त्यांनी संयम अंगीकारावा. येथ पावेतो की अल्लाह आपल्या कृपेने त्यांना समृद्ध बनवेल. आणि तुमच्या दास दासींपैकी जे करार करण्याची विनंती करतील, त्यांच्याशी करार करा. जर तुम्हाला माहित असेल की त्यांच्यात भलेपणा आहे, आणि त्यांना त्या मालमत्तेतून द्या जी अल्लाहने तुम्हाला दिली आहे. आणि आपल्या दासींना आपल्या ऐहिक लाभापोटी वेश्या व्यवसायासाठी अगती करू नका. जेव्हा त्या स्वतः सच्चरित्र राहू इच्छित असतील, आणि जर कोणी बळजबरी केली, तर या जबरदस्तीनंतर अल्लाह त्यांच्यासाठी क्षमा करणारा आणि परम कृपाळू आहे. आम्ही अगदी स्पष्ट मार्गदर्शन करणारी संकेत वचने तुमच्यापाशी पाठविली आहेत, आणि त्या लोक समुदायांची बोधप्रद उदाहरणे देखील आम्ही तुमच्या समोर प्रस्तुत केली आहेत, जे तुमच्या पूर्वी होऊन गेले आहेत, व ते उपदेश आम्ही दिलेले आहेत जे भीती बाळगणाऱ्यांसाठी असतात. अल्लाह आकाशांचा व पृथ्वीचा प्रकाश आहे. त्याच्या प्रकाशाची उपमा अशी आहे, जणू एका कोनाड्यामध्ये दिव्याची ज्योत तेवत असेल. तो एक पारदर्शी पडदा ठेवलेला, जणू काही मोत्याप्रमाणे चमकणारा तारा, आणि तो एका अशा शुभ जैतून कल्पवृक्षाच्या तेलाने तेवत आहे, जो पौर्वात्यही नाही की पाश्चिमात्यही नाही. अग्नीचा स्पर्श देखील झाला नसला तरी तो तेजस्वी होतो. प्रकाशावर प्रकाश. अल्लाह आपल्या प्रकाशाकडे ज्याला इच्छितो
त्याला मार्गदर्शन करतो. तो लोकांना दृष्टांत देऊन गोष्ट समजावून देतो. प्रत्येक गोष्ट त्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्याच्या प्रकाशाकडे मार्ग प्राप्त करणारे त्या घरात आढळतात ज्यांना उंच करण्याची व ज्यांच्यात आपले नामस्मरण करण्याची अल्लाहने परवानगी दिलेली आहे. त्यांच्यात असले लोक प्रातः सांज त्याचे पावित्र्य गान करतात. ज्यांना व्यापार आणि खरेदी विक्री अल्लाहच्या स्मरणापासून व नमाज कायम करण्यापासून व जकात अदा करण्यापासून बेसावध ठेवीत नाही. ते त्या दिवसाची भीती बाळगत असतात, ज्या दिवशी हृदयात खळबळ माजण्याची व डोळे स्थिरावण्याची पाळी येईल. आणि ते हे सर्व काही यासाठी करतात, जेणेकरून अल्लाहने त्यांच्या उत्कृष्ट कृत्यांचा मोबदला त्यांना द्यावा आणि या उपर आपल्या कृपेने त्यांना उपकृत करावे. अल्लाह ज्याला इच्छितो त्याला बेहिशेब देतो. याच्या उलट ज्यांनी सत्याचा इन्कार केला त्यांच्या कृत्यांचे उदाहरण असे आहे, जसे निर्जल वाळवंटातील मृगजळ की तहानलेला त्याला पाणी समजून होता, परंतु तो जेव्हा तेथे पोहोचला तेव्हा काहीही आढळले नाही, तर तेथे त्याला अल्लाह असलेला आढळला, ज्याने त्याचा हिशेब पुरेपूर चुकता केला आणि अल्लाहला हिशेब घेताना विलंब लागत नाही. अथवा त्याचे उदाहरण असे आहे, जसे एखाद्या खोल समुद्रातील अंधार की वर एक लाट आच्छादिली आहे, त्यावर आणखी एक लाट आणि तिच्यावर ढग, अंधकारावर अंधकार आच्छादित आहे. माणसाने हात काढले तर तेही त्याला पाहता येऊ नये. ज्याला अल्लाहनेच प्रकाश प्रदान केला नाही त्याच्यासाठी मग कोणताही प्रकाश नाही. काय तुम्ही पाहत नाही की अल्लाहचे पावित्र्य गान करीत आहेत ते सर्वजण जे आकाशांत आणि पृथ्वीत आहेत, आणि ते पक्षी जे पंख पसरून उडत आहेत. प्रत्येक जण आपली नमाज आणि पावित्र्य गान करण्याची पद्धत जाणतो, आणि हे सर्वजण जे काही करीत आहेत अल्लाहला त्याची माहिती आहे. आकाशांचे व पृथ्वीचे राज्य अल्लाहसाठीच आहे आणि त्याच्याकडेच सर्वांना परतावयाचे आहे. काय तुम्ही पाहत नाही की अल्लाह ढगाला हळूहळू चालवितो, मग त्याच्या तुकड्यांना परस्परांशी जोडतो, मग त्याला एकवटून एक दाट मेघ बनवितो. मग तुम्ही पाहता की त्याच्या आवरणातून पावसाचे थेंब ठिपकत येतात, आणि तो आकाशांतून त्या पर्वतांच्या मुळे जे त्याच्यात उंचावले आहेत गारांचा वर्षाव करवितो. मग ज्याला इच्छितो त्याला हानी पोहोचवितो आणि ज्याला इच्छितो त्याला वाचवितो. त्याच्या विजेचा लखलखाट डोळे दिपवितो. रात्र व दिवसाची उलथापालट तोच करीत आहे. याच्यात एक बोध आहे डोळस लोकांसाठी, आणि अल्लाहने प्रत्येक जीवमात्र एक प्रकारच्या पाण्याने निर्माण केला. कोणी पोटावर चालत आहे तर कुणी 2 पायांवर आणि कुणी 4 पायांवर. जे काही तो इच्छितो निर्माण करतो. तो प्रत्येक गोष्टीवर समर्थ आहे. आम्ही अगदी स्पष्ट वस्तुस्थिती दर्शविणारी वचने अवतरली आहेत. पुढे सरळ मार्गाकडे मार्गदर्शन अल्लाहच ज्याला इच्छितो त्याला करतो. हे लोक म्हणतात की आम्ही श्रद्धा ठेवली अल्लाह व पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर,
आणि आम्ही आज्ञाधारकता स्वीकारली. परंतु यानंतर यांच्यापैकी एक गट तोंड फिरवितो. असले लोक मुळीच इमानधारक नाहीत. जेव्हा त्यांना बोलाविले जाते अल्लाह आणि पैगंबराकडे, जेणेकरून पैगंबराने त्यांच्या परस्परांतील तंट्याचा निकाल लावावा, तेव्हा यांच्यापैकी एक पक्ष त्याला बगल देतो. तथापि जर सत्य त्यांना अनुकूल असेल तर मोठे आज्ञाधारक बनून पैगंबरांकडे येतात. काय यांच्या हृदयांना रोग जडलेला आहे, अथवा हे शंकेत गुरफटलेले आहेत, किंवा या लोकांना अशी भीती आहे की अल्लाह व त्याचा पैगंबर त्यांच्यावर अत्याचार करील? खरी गोष्ट अशी आहे की अत्याचारी तर हे लोक स्वतःच आहेत. इमानधारकांचे कर्तव्य तर असे आहे की जेव्हा त्यांना अल्लाह व पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कडे बोलाविले जाईल की पैगंबर त्यांच्या प्रकरणात निकाल देतील, तेव्हा त्यांनी सांगावे की आम्ही ऐकले व आज्ञा पाळली. असलीच लोक सफलता प्राप्त करणारे आहेत आणि यशस्वी तेच आहेत जे अल्लाह आणि पैगंबरांचे आज्ञा पालन करतील आणि अल्लाहचे भय बाळगतील व त्याच्या अवधनेपासून स्वतःला वाचवतील. हे दांभिक अल्लाहच्या नावाने कठोर शपथा घेऊन घेऊन सांगतात, आपण जर आज्ञा दिली तर आम्ही घरातून बाहेर पडू. यांना सांगा, शपथा घेऊ नका, तुमच्या आज्ञा पालनाची स्थिती माहीत आहे. तुमच्या कृत्यापासून अल्लाह अनभिज्ञ नाही. सांगा, अल्लाहचे आज्ञाधारक बना आणि पैगंबराचे आज्ञांकित बनून रहा. परंतु जर तुम्ही तोंड फिरवीत असाल तर चांगले समजून असा की पैगंबरांवर ज्या कर्तव्याचा भार टाकला गेला आहे त्याला जबाबदार तो आहे, आणि तुमच्यावर ज्या कर्तव्याचा भार टाकला गेला आहे त्याला जबाबदार तुम्ही. त्याचे आज्ञापालन कराल तर स्वतःच सन्मार्ग प्राप्त कराल. पैगंबराची जबाबदारी यापेक्षा अधिक काही नाही की त्याने स्पष्टपणे आज्ञा पोहोचवाव्यात. अल्लाहने वचन दिले आहे, तुमच्यापैकी त्या लोकांना जी श्रद्धा ठेवतील आणि सत्कृत्ये करतील तो त्यांना पृथ्वी तलावर त्याचप्रमाणे खलिफा, आपला नायब बनविल, ज्याप्रमाणे त्यांच्या पूर्वी होऊन गेलेल्या लोकांना बनविलेले आहे. त्यांच्यासाठी त्यांच्या त्या धर्माची भक्कम पायावर उभारणी करील, ज्या धर्माला सर्वश्रेष्ठ अल्लाहने त्यांच्यासाठी पसंत केले आहे, आणि त्यांची भीतीची अवस्था शांततेत परिवर्तित करील. म्हणून त्यांनी माझी भक्ती करावी आणि माझ्या समवेत कोणालाही भागीदार बनवू नये. आणि या उपर जे इन्कार कुफ्र करतील तर असलेच लोक अवज्ञाकारी होत. नमाज कायम करा, जकात द्या आणि पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची आज्ञा पाळा. आशा आहे की तुमच्यावर दया केली जाईल. जे लोक इन्कार कुफ्र करीत आहेत त्यांच्या संबंधी असा गैरसमज करून घेऊ नका की ते पृथ्वीवर अल्लाहला नमवितील. त्यांचे स्थान नरक आहे आणि ते अत्यंत वाईट स्थान आहे. हे इमानधारकांनो, हे आवश्यक आहे की तुमचे दास, दासी आणि तुमची ती मुले जी अद्याप सज्ञान नाहीत
अशांनी 3 घटिकेत परवानगी घेऊन तुमच्या जवळ येत जावे. सकाळच्या नमाजपूर्वी आणि दुपारच्या वेळी जेव्हा तुम्ही कपडे उतरून ठेवता आणि रात्रीच्या नमाज नंतर या 3 वेळा तुमच्यासाठी पडद्याच्या वेळा आहेत. याच्या नंतर ते विना परवानगी आले तर तुमच्यावरही काही गुन्हा नाही आणि त्यांच्यावरही नाही. तुम्हाला एक दुसऱ्याकडे वरचे वर यावेच लागते. अशा प्रकारे अल्लाह तुमच्यासाठी आपल्या आदेशांचे स्पष्टीकरण करतो आणि तो सर्वज्ञ व बुद्धिमान आहे. आणि जेव्हा तुमची मुले सज्ञान होतील तेव्हा हे आवश्यक आहे की त्यांनी तशाच प्रकारे परवानगी घेऊन यावे जसे त्यांची मोठी माणसे परवानगी घेत राहिली आहेत. अशा प्रकारे अल्लाह आपली वचने तुमच्या समोर उलगडतो आणि तो सर्वज्ञ व बुद्धिमान आहे. आणि ज्या स्त्रिया तारुण्य ओलांडून बसल्या असतील, विवाहाच्या इच्छुक नसतील, त्यांनी जर आपल्या चादरी उतरून ठेवल्या तर त्यांच्यावर कोणताही गुन्हा नाही, परंतु अट अशी की त्या शृंगाराचे प्रदर्शन करणाऱ्या नसाव्या. तथापि त्यांनी सुद्धा लज्जा बाळगून वागले तर त्यांच्यासाठीच उत्तम होय. आणि अल्लाह सर्व काही ऐकतो आणि जाणतो. काही हरकत नाही जर एखादा आंधळा किंवा पांगळा अथवा आजारी एखाद्याच्या घरी जावेत, आणि तुमच्यासाठी यात काहीही हरकत नाही की आपल्या घरातून खा अथवा आपल्या वाढ वडिलांच्या घरातून अथवा आपल्या आई आजीच्या घरांतून अथवा आपल्या भावांच्या घरांतून किंवा आपल्या बहिणींच्या घरांतून अथवा आपल्या चुलत्यांच्या घरांतून किंवा आपल्या आत्यांच्या घरांतून अथवा आपल्या मामांच्या घरांतून किंवा आपल्या मावशींच्या घरांतून अथवा त्या घरांतून ज्यांच्या किल्ल्या तुमच्या सुपूर्द असतील किंवा आपल्या मित्रांच्या घरांतून. यात सुद्धा काही हरकत नाही की तुम्ही लोक मिळून खा अथवा वेगळे वेगळे. तथापि जेव्हा घरांत प्रवेश कराल तेव्हा आपल्या लोकांना सलाम करीत जा. अभिष्ट चिंतन अल्लाहकडून निश्चित केले गेलेले मोठ्या समृद्धीचे आणि पवित्र. अशा प्रकारे सर्वश्रेष्ठ अल्लाह तुमच्या समोर संकेत वर्णन करतो. अपेक्षा आहे की तुम्ही समजूतदारपणा दाखवाल. ईमानधारक तर वस्तुतः तेच लोक आहेत ज्यांनी अल्लाह व त्याच्या पैगंबराला मनापासून मानले आणि जेव्हा एखाद्या सामूहिक कार्याप्रसंगी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम समवेत ते असतील तेव्हा त्यांची परवानगी घेतल्याखेरीज त्यांनी जाऊ नये. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जे लोक तुमच्यापासून परवानगी मागतात तेच अल्लाह व पैगंबराला मानणारे आहेत. मग जेव्हा ते आपल्या एखाद्या कामानिमित्त परवानगी मागतील तर तुम्हाला वाटेल त्याला परवानगी देत जा. आणि अशा लोकांसाठी अल्लाहजवळ क्षमा याचना करीत जा. अल्लाह निश्चितच क्षमाशील व कृपाळू आहे. मुस्लिमांनो, आपल्या दरम्यान पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे बोलाविणे आपल्यातील एक दुसऱ्याचे बोलाविण्यासारखे समजू नका. अल्लाह त्या लोकांना चांगल्याच प्रकारे जाणतो जे तुमच्यापैकी असे आहेत जे एक दुसऱ्याचा आडोसा घेऊन गुपचूपपणे निसटतात. पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची आज्ञा भंग करणाऱ्यांना भीती असली पाहिजे
की त्यांनी एखाद्या उपद्रवात अडकू नये अथवा त्यांच्यावर दुःखदायक प्रकोप कोसळू नये. सावध रहा. आकाश व पृथ्वीत जे काही आहे ते अल्लाहचे आहे. तुम्ही ज्या कोणत्या वर्तनावर आहात अल्लाह ते जाणतो. ज्या दिवशी लोक त्याच्याकडे परतविले जातील तेव्हा तो त्यांना दाखवेल जे काही ते करून आले आहेत. त्याला प्रत्येक गोष्टीचे ज्ञान आहे.